नाशिक शहरात मध्यरात्रीच्या सुमारास वाहन जाळपोळीची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली। मध्यरात्रीच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा तर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 दुचाकींची जाळपोळ झाली आहे। निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असताना अशा स्वरूपाच्या घटना घडत असल्यानं पोलिसांनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे। दरम्यान भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री बाईक जाळणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दारूच्या नशेत कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ सुरू झालेली आहे। आजच मध्यरात्री नाशिकच्या पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 3 वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। आपण आता पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या क्रांतीनगर परिसरात आहोत। ह्या रिक्षाची रात्री 1:30 वाजेच्या सुमारास अज्ञातांनी जाळपोळ केलेली आहे। आपण बघतोय गाडीचं सीट असेल, मीटर असेल किंवा पुढची काच असेल, हुड असेल, संपूर्णतः जळून खाक झालेला आहे। खरं तर हम रस्त्यावरची ही गाडी असते, गेल्या 25 वर्षापासून ही गाडी इथे उभी असते असं वाहन चालकाचं म्हणणं आहे। मात्र आजपर्यंत अशी परिस्थिती कधी उद्भवली नाही। निवडणुकीच्या तोंडावरच अशा स्वरूपाच्या घटना वारंवार का घडतात असा प्रश्न या सर्वांना पडतोय आणि सर्वांमध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे। पोलिसांची गस्त नेमकी असते कुठे असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। आपल्याबरोबर या गाडीचे वाहन चालक आहेत। गाडीला जवळपास 30,000 रुपये खर्च येईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत गाडी रिपेअर होणार नाही तोपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर राहणार आहे। काय सांगाल? माझा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। ती गाडी पूर्ण तयार झाल्याशिवाय मला काही करता येणार नाही। तिला कमीत कमी 30,000 रुपये खर्च आहे आणि मला त्या याच्यावरती पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे। माझ्या प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आज 1 झालं, उद्या 4 होईल। त्याच्यामुळं हे जे समाजकंटक आहे यांना कुठेतरी आवर घालणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।